त्यानंतर पुढील कार्य आपल्याला बघायचं आहे ते आहे सभासदांच्या तक्रारींचं निवारण. आपण बघितलेलं आहे की सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि त्यामुळं त्यांना सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सन्मान मिळावा. आपण ज्या कामासाठी आलेलो आहे तर ते काम सन्मानपूर्वक पार पाडलं जावं अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु जर त्याबाबत जर त्यांना चांगला अनुभव आलेला नसेल, कामचुकारपणा, कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई अशा प्रकारचा अनुभव जर त्यांना आलेला असेल तर ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करतात. उदाहरणार्थ, भाग हस्तांतरणाला विलंब लागला, त्यांनी कर्ज मंजुरीसाठी अर्ज केला होता, त्याला विलंब लागला, ठरवल्यापेक्षा कमी लाभांश दिला गेला किंवा त्या लाभांशामधून अनावश्यक वजावटी केल्या गेल्यात, रक्कम वजा करून घेण्यात आली, ह्या तक्रारी त्या व्यवस्थापन समितीकडे करतात. म्हणून ह्या तक्रारींची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी व्यवस्थापन समितीकडून झाली गेली पाहिजे आणि त्या समस्यांवरती, त्या तक्रारींवरती योग्य त्या उपाययोजनासुद्धा ठरविल्या पाहिजे आणि जेणेकरून सभासदांच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते आहे सभासदांचं हित संरक्षण. सहकारी संस्थेतील सर्व सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यासाठीच त्यांनी सहकारी संस्थेची स्थापना केलेली आहे आणि म्हणून त्यांनी केली गेलेली बचत त्यांनी सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून त्यांना उत्तम सेवा मिळाल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या उत्पादित वस्तूंना योग्य किंमत मिळाली पाहिजे, त्यांना योग्य लाभांश मिळाला गेला पाहिजे आणि त्यांनी गुंतवलेला, सहकारी संस्थेकडे गुंतवलेला जो निधी आहे तर तो सुरक्षित राहायला पाहिजे, अशी सुरक्षित गुंतवणूक राहावी अशी त्यांची अपेक्षा असते. आणि सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापक हे विश्वस्त आहेत आणि म्हणून त्यांच्या विश्वासास पात्र राहणं हे व्यवस्थापन समितीचं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून सहकारी संस्थेच्या सभासदांचं हित संरक्षण व्यवस्थापन समितीकडून झालं पाहिजे. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते आहे निवडणुकांचं आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणं आणि त्याचबरोबर मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणं याबाबत व्यवस्थापन समितीनं जागरूक असणं गरजेचं आहे. सहकारी संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे आणि निबंधकाची आहे. म्हणून व्यवस्थापन समितीनं त्याविषयीची माहिती या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला, निबंधकाला कळवली गेली पाहिजे आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर निवडणुकांचं योग्य त्या पद्धतीनं आयोजनसुद्धा व्यवस्थापन समितीकडून केलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन. कंपनी कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे समितीनं सभासदांची म्हणजेच अधिमंडळाची वार्षिक सभा आपण मागील वर्षी बघितलेली आहे, जी आर्थिक वर्षामध्ये 6 महिन्याचं वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत घेतली गेली पाहिजे आणि विशेष कारणासाठी बोलवली गेलेली विशेष सभा ह्या त्यांनी बोलवल्या पाहिजे. आणि ज्यांना सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार आहे, सभेच्या सूचना मिळवण्याचा अधिकार सभासदांना आहे, व्यवस्थापन समिती सदस्यांना आहे, हिशोब तपासनीसांना आहे, त्यांना अधिकार असणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवली गेली पाहिजे आणि त्यासोबत त्या कार्यक्रम पत्रिकेसोबत वार्षिक अहवाल, त्याचबरोबर हिशेब तपासणीचा अहवाल सुद्धा पाठवला गेला पाहिजे, जेणेकरून सभासद आणि इतर व्यक्ती त्यांचा अभ्यास करून सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होऊ शकतील. म्हणून या सर्वसाधारण सभांचं योग्य त्या पद्धतीनं कायद्याप्रमाणे, कायद्यांच्या तरतुदीप्रमाणे आयोजन करणं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं ही सर्व व्यवस्थापन समितीचे कार्य अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे ते आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार. सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक म्हणतात आणि हा संचालकांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. आणि ह्या व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी
सहकारी कायदा त्याच 1960, अधिनियम 1961 आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा यांच्याकडून जे काही अधिकार प्राप्त होत असतात तर त्या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समिती आपल्या सभेमध्ये करते, योग्य ती धोरणं ठरवते आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. आता हा अधिकार व्यवस्थापन समितीला सामूहिकरित्या आहे. कोणताही एकटा सदस्य याबाबत आपल्या अधिकाराचा वापर करू शकत नाही, अवलंब करू शकत नाही. तर आता या व्यवस्थापन समितीचे कोणकोणते अधिकार आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. पहिला आपण बघूया सभासदांबाबतचे अधिकार. सभासदांच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन समितीला कोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर त्यातला पहिला अधिकार तो आहे वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा बोलविणं. व्यवस्थापन समितीला अधिमंडळाच्या वार्षिक आणि अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा जी आहे तर त्या काय आहे ते आपण अभ्यासले. तर त्या सभा योग्य त्यावेळी बोलवल्या गेल्या पाहिजे. त्याचबरोबर सभासदाला जर आपलं भागभांडवल हस्तांतरण करायचं असेल तर त्याबाबत मंजुरी देणं, एखाद्याला नवीन सभासद व्हायचं असेल तर त्याच्या सभासदत्वाला मंजुरी देणं, आवश्यकतेनुसार जर कुणाकडे भागभांडवल बाकी असेल किंवा नाविन्याने एखाद्याकडून भांडवल जमा करायचं असेल सभासद झाल्यानंतर ते भागभांडवल जमा करून घेणं, एखाद्याला जर सभासदत्वाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्या राजीनाम्याला मंजुरी देणं, हे अधिकार सभासदांच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन समितीला प्राप्त झालेले असतात. आणि एखादा सभासद जर सहकारी संस्थेच्या नियमांचं जर उल्लंघन करत असेल तर त्याविषयीचा संपूर्ण अभ्यास करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तसा ठराव मांडून त्याला सभासदत्वावरून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा व्यवस्थापन समितीला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे तो आहे सेवक वर्गाची नियुक्ती. जे आपण कार्यामध्ये बघितलेलं आहे की संस्थेच्या कामाचं स्वरूप, आवश्यकता यानुसार आवश्यक त्या सेवक वर्गाची निवड करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही योग्य त्या पद्धतीनं आवश्यक त्या सेवक वर्गाची निवड करणं, त्यांची नियुक्ती करणं, त्यांना कामाचं वाटप करणं, त्याचबरोबर जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्यांना कामावरून काढून टाकणं म्हणजेच बडतर्फी करणं, त्यांची वेतन निश्चिती करणं, अनुभवाचा आणि ज्ञानाचा कौशल्याचा विचार करून त्यांना योग्य त्या पदावरती बढती देणं, नवीन तंत्रज्ञान आणि बदलता काळाचा प्रवाह यानुसार योग्य त्या प्रशिक्षण व्यवस्था करणं, त्यांना कामाचं वाटप करणं, त्यांच्या कामकाजावरती देखरेख ठेवणं आणि त्याचबरोबर त्यांच्या सेवा शर्ती ठरवणं इत्यादी अधिकार जे आहेत तर ते व्यवस्थापन समितीला प्राप्त झालेले आहेत सेवक वर्गांच्या दृष्टिकोनातून. या व्यतिरिक्त सहकारी संस्थेला जर आवश्यक त्या निधींची गरज भासली तर अशा प्रकारचा निधी उभारणं आणि हा उभा केलेला निधी जो आहे तर तो योग्य त्या कारणांसाठी खर्च करणं. हा निधी कोणत्या मार्गातून उभा केला जाईल तर ठेवी स्वीकारणे, त्यानंतर कर्ज काढणे असेल या बाबतीत तो उभा करणं आणि जर संस्थेकडे जर निधी असेल तर तो निधी दुसऱ्या एखाद्या संस्थेमध्ये गुंतवणं ज्याच्यातून चांगल्या पद्धतीचा फायदा होईल अशा ठिकाणी तो ठेवणं सुद्धा आणि त्यासाठी कर्ज काढण्यासाठी जर करारपत्र करायचे असेल तर ते करारपत्र तयार करणं इत्यादी बाबतचे जे अधिकार आहेत निधी उभारण्यासंबंधीचे तर ते अधिकार व्यवस्थापन समितीला प्राप्त झालेले आहेत. जर सहकारी संस्थेला मालमत्ता खरेदी करायची असेल गरजेनुसार, सहकारी संस्थेला कधी जमीन आवश्यक असते, इमारत आवश्यक असते, फर्निचर जे आहे तर ती फर्निचर खरेदी करावं लागतं, तर ही जी मालमत्ता आहे ती खरेदी करण्याचा किंवा संस्थेकडून मागवण्याचा अधिकार जो आहे तर तो व्यवस्थापन समितीला आहे. ती आवश्यकतेनुसार ती मालमत्ता सहकारी संस्था खरेदी करू शकते, म्हणजे व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेसाठी खरेदी करू शकते. त्यानंतर पुढील अधिकार आहे ती आहेत इतर अधिकार. इतर अधिकारांमध्ये कोणकोणत्या अधिकारांचा समावेश होतो ज्यामध्ये व्यवस्थापक जी समिती आहे व्यवस्थापन समिती ती सहकारी संस्थेची नोंद पुस्तके तपासू शकते, हिशेब पुस्तकेही तपासू शकते, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची जी काही हिशेब पुस्तकं आहे ते ठेवणं, त्याचबरोबर मासिक
त्रैमासिक आणि वार्षिक हिशेबपत्रकं जी आहे तर ती तयार करून घेणं. कारण निबंधकाला, सहकारी संस्थेच्या निबंधकाला योग्य त्यावेळी अशा प्रकारची हिशेबपत्रकं जी आहे तर ती तयार करून द्यावं लागतात त्यांच्या मागणीनुसार. आणि म्हणून ही हिशेबपत्रकं तयार करून घेणं आणि त्याचबरोबर त्यांना मंजुरी देणं, म्हणजे योग्य आहेत की नाही तपासून व्यवस्थापन समिती त्याला मंजुरी देते. आणि ही कामं, हे अधिकार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला प्राप्त आहेत. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या वतीनं सहकारी संस्थेची एखाद्याने फसवणूक केली असेल तर अशा दोषी व्यक्तींवरती व्यवस्थापन समिती न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते, तोही अधिकार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कामासाठी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला त्यांच्यामध्ये उपसमित्या नियुक्त करायच्या असतील तर त्या उपसमित्यासुद्धा नियुक्त करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थापन समितीला 5 अधिकार जे आहे तर ते अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार, त्याचबरोबर नियमानुसार आणि सर्वसाधारण सभेकडून प्राप्त झालेले आहे. तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे, ते आहे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. आपण कार्य बघितली, अधिकार बघितले आणि त्यासोबत आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. आपण बघितलं आहे सभासदांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती. तर हे सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडत असतात. आणि म्हणून ही जी व्यवस्थापन समिती आहे ही व्यवस्थापन समिती सभासद आणि संस्थेची विश्वस्त आहे. सभासदांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून विश्वस्त ट्रस्टी म्हणून व्यवस्थापन समितीला आपल्या काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या कोणत्याही कृतीनं, कोणत्याही वर्तनानं जर सहकारी संस्थेचं नुकसान झालं तर समितीचे सदस्य या नात्यानं वैयक्तिकरित्या आणि त्याचबरोबर सामूहिकरित्या व्यवस्थापन समितीचे सर्व सभासद जबाबदार असतात. आणि म्हणून यांना अशा नुकसानीची भरपाई वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या करून द्यावी लागणार आहे. आणि म्हणून ह्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत तर ते आपण बघूया. तर पहिली जबाबदारी जी आहे तर ती आहे व्यवस्थापन समितीचं सदस्य म्हणून ते जेव्हा दाखल झालेत, त्यांची नियुक्ती झाली तर त्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने नमूद केलेला जो विहित नमुना आहे तर त्या विहित नमुन्यामध्ये आम्ही काम करण्यास तयार आहोत अशा प्रकारचं बंधपत्र, बॉन्ड पेपर जो आहे तर तो सादर केला गेला पाहिजे, जेणेकरून आपण आपलं काम करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि ती आपली जबाबदारी आहे, ते काम आपण प्रामाणिकपणे निष्ठेने पार पाडणार आहोत अशा प्रकारचा बॉन्ड पेपर त्यांनी तयार करून दिला पाहिजे. ही पहिली जबाबदारी आहे. त्यानंतर दुसरी जबाबदारी आहे तर ती म्हणजे या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी निस्वार्थी आणि प्रामाणिकपणाने कार्य केलं गेलं पाहिजे. सहकारी संस्थेच्या सभासदांनी त्यांची नेमणूक केलेली आहे, ते संस्थेचे सभासदांचे विश्वस्त आहेत आणि म्हणून आपल्या स्वार्थाचा विचार न करता किंवा कोणत्याही प्रकारचा वाईट विचार मनामध्ये न आणता निस्वार्थी आणि प्रामाणिकपणाने त्यांनी काम केलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे अधिमंडळाची म्हणजेच सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे तर ती आर्थिक वर्ष संपल्यानंतर, जे 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं तर ते संपल्यानंतर 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित केली गेली पाहिजे आणि या सभेची तारीख ठरवली गेली पाहिजे. त्याचबरोबर त्या सभेसंदर्भात आवश्यक ती जी कार्यवाही ती केली गेली पाहिजे. ही महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर या व्यवस्थापन समितीने घेतले गेलेले जे सर्व निर्णय आहेत ते विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतली गेली पाहिजे. उगाचच घाईघाईनं किंवा कोणाच्या हिताचा वगैरे विचार न करता त्यावरती सविस्तररित्या चर्चा झाली पाहिजे. त्यांच्या चांगल्या वाईट परिणामांचा विचार केला गेला पाहिजे आणि मगच योग्य त्या पद्धतीने निर्णय घेतले जाणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे सहकारी संस्थेचं भांडवल आणि निधी यांची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये आणि योजनांमध्ये केली गेली पाहिजे, जेणेकरून सहकारी संस्थेला या भांडवलातून, निधीच्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
सहकारी संस्थेचा आर्थिक विकास त्या माध्यमातून होणार आहे, अशाच प्रकारच्या योजनांचा वापर जो आहे केला गेला पाहिजे. निधीची गुंतवणूक त्या ठिकाणी केली गेली पाहिजे, सहकारी संस्थेकडे असणाऱ्या निधीची. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्र जी आहे तर ती निबंधकाला सादर केली गेली पाहिजे, ज्यामध्ये सहकारी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल असेल. जर त्यामध्ये लेखापरीक्षकाने जर काही दोष दुरुस्ती करायला लावली असेल तर त्या दोष दुरुस्ती संदर्भात अहवाल असला पाहिजे. आणि हा जो अहवाल आहे, सर्व अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवले गेले पाहिजे. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याला मान्यता मिळवल्यानंतर हे सर्व अहवाल निबंधकास पाठवले गेले पाहिजे. ही जबाबदारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीने पार पाडली पाहिजे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे सहकारी संस्थेची मालमत्ता जी संस्थेकडे आहे, ज्यामध्ये इमारत, वाहन, फर्निचर इत्यादीचा वापर व्यवस्थापन समितीच्या सदस्याने खाजगी कारणासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी करू नये. स्वतःच्या खाजगी कारणासाठी वापरू नये किंवा ज्याच्यातून स्वतःचं हित साधलं जाईल, स्वतःचा फायदा होईल, अशा पद्धतीचा वापर या संस्थेच्या मालमत्तेचा केला जाऊ नये. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे सर्वसाधारण सभेस संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरवली गेली पाहिजे. उगाचच सहकारी संस्थेच्या सभासदांना आपली संस्था खूप फायद्यात आहे, खूप नफ्यात आहे, अशा प्रकारची माहिती देऊ नये. जे सत्य आहे, जे वास्तव आहे, अशा प्रकारची माहिती पुरवली जावी, जेणेकरून योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं सहज आणि सोपं शक्य होईल. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी किमान 6 महिने आधी आपला कार्यकाल संपण्याबाबत कळवलं गेलं पाहिजे. व्यवस्थापन समितीनं स्वतः कळवलं गेलं पाहिजे. जे सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रियाचा अवलंब करतात, प्रक्रिया अस्तित्वात आणतात, असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण त्यांना कळवलं गेलं पाहिजे मुदत संपण्याआधी 6 महिने आधी, जेणेकरून ते पुढील कार्यवाही करण्यास तयार होतील. आणि म्हणून अशा पद्धतीची माहिती या प्राधिकरणाला दिली गेली पाहिजे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवलं गेलं पाहिजे. व्यवस्थापन समितीनं त्यांच्यातला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीनं राजीनामा दिला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ते पद जर रिक्त झालेलं असेल, म्हणून नैमित्तिक रिक्त पद असं म्हटलं आहे, तर अशा पदाबाबत ते पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत निवडणूक प्राधिकरणाला कळवणं गरजेचं आहे. ही जबाबदारी त्या व्यवस्थापन समितीची आहे. त्यानंतर सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्याने करू नये. सहकारी संस्थेचा व्यवसाय दूध उत्पादन किंवा दूध संकलन करणं असेल आणि त्या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या सदस्याने त्या व्यतिरिक्त स्वतःचा खाजगी दूध संकलनाचा व्यवसाय सुरू केला तर ते व्यवसायाला स्पर्धा होईल, त्या सहकारी संस्थेच्या व्यवसायाला स्पर्धा होईल. आणि म्हणून अशा प्रकारे व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा कोणता व्यवसाय समिती सदस्यांनी करू नये. आणि त्यानंतर शेवटची जबाबदारी आहे ती आहे सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत, हे योग्य त्या किमतीमध्ये मालमत्ता खरेदी केली गेली पाहिजे. बाजारभावाप्रमाणे किंवा सद्यस्थितीमध्ये एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी बाजारात त्याची जी किंमत आहे त्याच किमतीने ती मालमत्ता खरेदी केली गेली पाहिजे. स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी अवाजवी किंमतीमध्ये अशा मालमत्ता खरेदी करू नये, जेणेकरून सहकारी संस्थेच्या हिताला धक्का लागेल. अशा पद्धतीनं या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थापन समितीला पार पाडाव्या लागतात. धन्यवाद.